भारतीय जनता पक्षामध्ये काम करताना पक्ष आणि समाजाशी बांधिलकी कायम ठेवा। जिल्हा परिषदेमध्ये महायुतीची सत्ता येणार आहे असं मत राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केलं। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते। मित्रपक्ष आणि आघाड्यांचं संख्याबळ एकत्र केल्यास जिल्हा परिषदेत भाजपच मोठा भाऊ असणार असं सांगत नामदार पाटील यांनी एक प्रकारे नामदार हसन मुश्रीफ यांना इशारा दिलाय। कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचा जनाधार दिवसेंदिवस वाढतोय, त्यामुळे आगामी पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक भाजप लढवणार आहे असं खासदार धनंजय महाडिक यांनी घोषित केलं। नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपच्या सर्व सदस्यांचा सत्कार आज नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते आणि खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक यांच्या उपस्थितीत करण्यात आला। यावेळी नामदार पाटील आणि खासदार महाडिक यांनी जिल्हा परिषद निवडणुकीतील महायुतीचा सक्सेस रेट सांगितला। या निवडणुकीत महायुतीला 12 लाखांपेक्षा अधिक मतं मिळाली, तर महाविकास आघाडीची धाव केवळ 3.5 लाख मतांवर थांबली आहे। त्यातून भाजपचा जनाधार वाढत असल्याचं दिसून आलंय असं या दोन्ही नेत्यांनी सांगितलं। विजयी झालेल्या सर्व उमेदवारांची जबाबदारी आता अधिकच वाढली आहे। पायाभूत सुविधांसह नाविन्यपूर्ण विकास कामं करून जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या पदाचा वापर करावा असा सल्ला नामदार पाटील यांनी नूतन सदस्यांना दिलाय। जिल्हा परिषद अध्यक्ष कोणाचा एवढा विषय 1-2 दिवसात ठरवू। बाकी महायुतीचं सरकार इथे क्लिअरच झालं। एकदा अध्यक्ष ठरला की मग बाकीची वाटणी पण होईल। त्यामुळे महायुतीचा उमेदवार जिल्हा परिषद अध्यक्ष कोण तो ठरेल, कुठलंही भांडण नाही, तंडण नाही, अतिशय समन्वयाने होईल। कोणी मनातले मांडे खाण्याचं कारण नाही। 2 दिवसांपूर्वी नामदार मुश्रीफ यांनी 20 जागा जिंकल्यामुळे जिल्हा परिषदेतील प्रमुख पदांवर राष्ट्रवादीचा उमेदवार असेल असं जाहीर केलंय। त्याला नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी उत्तर दिलं। भाजपचे मित्रपक्ष आणि आघाड्यांचं संख्याबळ एकत्र केल्यास जिल्हा परिषदेत भाजपच मोठा भाऊ ठरतोय असं नामदार पाटील यांनी बोलून दाखवलं। तर आम्ही तर 12 आहोतच, पण आमचा सहयोगी पक्ष जनस्वराज्याचे 6 आहेत, मग आम्ही 18 आहोत। अजून काही सहयोगी होण्याचा आम्ही प्रयत्न करतो। एखाद्याच आम्ही मुश्रीफ साहेबांच्या 20च्या पुढेही जाऊ। कळलं मी काय म्हटलं? कळलं। जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपच्या 6 जागा किरकोळ मतांनी गेल्या, तर कुणीही नाराज न होता पूर्वीच्याच उमेदीनं आणि जोमानं पक्ष कार्यात सक्रिय राहावं असं आवाहन नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी केलं। दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भाजपचा जनाधार दिवसेंदिवस वाढत असल्यानं आगामी पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक भाजप पूर्ण ताकदीनं लढवेल असं खासदार धनंजय महाडिक यांनी घोषित केलं। आपण भारतीय जनता पार्टीच्या वतीनं 41 जागा लढवल्या। जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मतदान 3,42,000 हे भारतीय जनता पार्टीला झालेलं आहे। 2 नंबरला राष्ट्रवादीनं 20 जागा जिंकल्या, त्यांना 3,41,000 मतं पडलेले आहेत। म्हणजे भाजपला 3,42,000, राष्ट्रवादीला 3,41,000, त्याच्या खालोखाल शिवसेनेला कमी आहेत, काँग्रेसला तर 280च आहेत। आणि अशा अर्थानं भाजप हा मोठा भाऊ आहे, हे मी या ठिकाणी लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या तमाम नागरिकांनी भारतीय जनता पार्टीवर जो विश्वास ठेवलेला आहे त्याच्यासाठी मी त्यांचा आभार व्यक्त केलेले आहेत। परंतु महायुती म्हणून बैठक घेण्याचं काम आज आणि उद्या होणार आहे। राष्ट्रवादी, शिवसेना, जनस्वराज्य, शव आघाडी या सगळ्यांच्या बरोबर भारतीय जनता पार्टी चर्चा करून पुढची पदं कशा पद्धतीनं त्याची वाटणी करायची याचा निर्णय भविष्यात 2 दिवसामध्ये घेतला जाणार आहे। मूळचा काँग्रेसचा पण निवडणुकीत भाजपमध्ये जाऊन विजयी झालेल्या उमेदवाराला जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मिळणार का अशी शंका आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केली आहे। त्याला खासदार धनंजय महाडिक यांनी उत्तर दिलं। कमळ चिन्हावर निवडून आलाय तो भाजपचा आहे, तो मूळ आहे, जुना आहे, नवा आहे, याच्याबद्दल त्यांनी चिंता करण्याची आवश्यकता नाही। निवडून आलेला आहे तो भाजपचा आहे आणि त्यामुळे त्याला पद देण्यामध्ये कसलीही अडचण असणार नाही। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपनं कोल्हापूर जिल्ह्यात 3.5 लाख मतं घेतली आहेत असं सांगत खासदार महाडिक यांनी यापुढेही पक्ष संघटन अधिक बळकट करावं असं आवाहन केलं। यावेळी माजी आमदार सुरेश हळवणकर, प्रकाश आवाडे, भरमूअण्णा पाटील, नाथाजी पाटील, महेश जाधव, विजय जाधव, राजवर्धन नाईक निंबाळकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। दरम्यान जिल्हा परिषदेमधील भाजपच्या गट नेतेपदी गडमुळशिंगी जिल्हा परिषद मतदारसंघातून विजयी झालेले तानाजी पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। यासंबंधीची घोषणा नामदार चंद्रकांतदादा पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांनी केली।